हरे कृष्णा। तो आप सबका स्वागत है। हम सब तीसरे अध्याय के मराठी आहे, माफ करा, मला वाटलं हिंदीत आहे। तर तिसऱ्या अध्यायाच्या 9व्या श्लोकापर्यंत आपण पोचलो आणि जवळजवळ आपण कर्मयोग जो भगवंतांना समजून द्यायचा आहे आणि कर्मयोग जो अर्जुनाला वाटला, ह्या दोघांचा भेद आपण काल समजून घेतला। अर्जुनांच्या प्रश्नांचं जे निवारण आहे त्याचं मूळ कारण हे भगवंतांनी त्यांच्या या 9 श्लोकांमध्ये, उरलेल्या 7 श्लोकांमध्ये दिलं होतं। ते आपण काल सविस्तर समजायचा प्रयत्न केला। आज आपण 10व्या श्लोक ते 13व्या श्लोकापर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया, कारण ह्याच्यात यज्ञ म्हणजे जे पद्धत आहे ज्याने आपण भगवंतांना प्रसन्न करू शकतो किंवा एखाद्या देवताला प्रसन्न करू शकतो, तर त्या यज्ञाबद्दल ते कुठले यज्ञ आहेत, का करावेत मनुष्याने, ते कर्तव्य म्हणून करावेत का भक्ती म्हणून करावेत, हे सर्व काय कारणामुळे ते करावेत असं हे संपूर्ण ज्ञान अर्जुनाला भगवंत देत आहेत। तर तुम्ही सर्व भगवद्गीता जशी आहे तशी उघडू शकता। हे माझ्याकडे इंग्लिश आहे, लॉकडाऊन मी रांचीला असल्यामुळे परत पुन्हा आठवण करून देतो, कारण माझ्याकडे इंग्लिश आहे सध्या, मी त्याला मराठीत तुम्हाला भाषांतर करून सांगेन। तर 10वा श्लोक उघडूया, तिसरा अध्यायाचा 10वा श्लोक। सह यज्ञः प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वम् एषवो अस्त्वदिष्टकामधुक्। In the beginning of creation, the Lord of all creatures sent forth generations of men and demigods along with sacrifices for Vishnu and blessed them by saying, "Be thou happy by this yajna sacrifice, because its performance will bestow upon you all desirable things." तर याच्यात फार सुंदरपणे असा उल्लेख केलेला आहे की जेव्हा सृष्टी तयार झाली तेव्हा भगवंतांनी 3 गोष्टी दिले। भगवंतांपासून आपण असं म्हणजे भगवंत यांच्यापासून त्यात सगळी सृष्टी तर आलीच आहे, म्हणजे ते आपण सृष्टीबद्दल जाणून घ्यायचं काय कारण नाही, सृष्टी सगळं पण सगळं ह्याच्यात येणार देवता, जी यज्ञाची पद्धती आहे, यज्ञ, ठीक आहे, ह्या 3ही गोष्टी म्हणे मी दिल्या। मी ते आता यज्ञाचे नियम तर शास्त्रामध्ये दिलेलेच आहेत। हे मी का दिलं तर मनुष्य हा, इथे मनुष्याबद्दल सांगितलं आहे, बाकी प्राण्यांबद्दल आहे ना, जे भगवंतांपासूनच आले, समजा प्राणी पण आलेत, इतर जीव, इतर योनी म्हणूया किंवा जीव म्हणूया, हे इतर जे आहेत त्यांचा विषय भगवंत इथं बोलतच नाहीत अर्जुनाला, कारण मनुष्य योनीपासूनच सगळं सुरू होतो। अथातो ब्रह्म जिज्ञासा, वेदांत सूत्राचा पहिला मंत्र आहे अथातो ब्रह्म जिज्ञासा, म्हणून तू आता ब्रह्माची जिज्ञासा कर। ब्रह्म म्हणजे सत्य, तर सत्याची जिज्ञासा तू का बरं कर, कारण तो तर मनुष्य आहेस, तर ह्या मनुष्य असल्यामुळे हा काम पुढे येतो। आपण ते महाभारतातलं श्लोक ऐकतो ना, ते म्हणतात आहार निद्रा भय मैथुनमच सामान्यमेतत् पशुभी नराणाम धर्मो हि तेषाम अधिको विशेषो धर्मेण ही ना पशुभी समाना। जर धर्म केला तर तू इकडे ठरतो, इकडच्या बाजूला, धर्म नाही केला तर तू प्राण्यांसारखाच आहेस, द्विपाद पशु, खायचं प्यायचं झोपायचं, मेलं कोरोनाने मेलं का असं मेलं, काय पडतोय। लोकांना ते आजकाल जे धर्म पालन करत होते आणि त्यांना जेव्हा कोरोनाच्या दृष्टिकोनाने जेव्हा मृत्यू होतो त्यांना अग्नी देता येत नाही, किती दुःख होतो, तर तीही लोक आहेत, त्यांना इथे दुःख होतो। पण जे धर्मच मानत नव्हते, देवालाच मानत नव्हते, मग त्यांना कशाला कसला अवडुंबर। आपल्या महाराष्ट्रात पु ल देशपांडे आहेत ना, फार मोठे विख्यात लेखक, साहित्यकार, कवी, तर तसे ते नास्तिक होते, पण त्यांच्या मृत्यूच्या वेळेला एवढे लोक हे करत होते, काय म्हणतात त्याला, फार सन्मान देत होते। तर कोणीतरी म्हणाला की काय गरज नाही ना, कारण त्यांनी त्या सिद्धांताला मांडलेलंच नाही आहे, तर कशाला तेवढा सन्मान पाहिजे। तर काय, कारण ते अंधश्रद्धा निर्मूलन समिती दाभोळकर आहेत। मी म्हणतं गेले ठीक आहे, त्यांची कोणी हत्या कोणी करू नये, बरोबर नाही आहे, पण समजा झालं तर मग ते फेकून द्यायचं ना साईडला गटरात, कारण ते शरीर झालं संपलं। पण तसं नाही, मग फार त्यांची मग आत्मा मानत नाही तुम्ही, बरं मानलं आहे तर मग ते अंधश्रद्धेत टाकताय आणि हिंमत नाही तुमची, फक्त या शास्त्रिक लोकांनाच तुम्ही त्रास देता, बाकीच्यांना माहीत नाही, कारण त्यांना माहिती आहे असुर आहेत, मारतील। आणि तो वेगळा विषय। तर
हे का दिलं आहे तर भगवंत म्हणतायत, हे पुसतो मी एवढं, हे आपलं सध्याचं. तर हे जे देवता आहेत ना, ते यज्ञो वै विष्णू, वेदांत ह्याच्यात शास्त्रामध्ये दिलेलं आहे की यज्ञ म्हणजे अंतमध्ये विष्णू यांनाच ते सगळं जातं. आता यज्ञो वै विष्णू म्हणजे सर्व जेव्हा विष्णूलाच जातं, तर हे देवता कुठून आले मधून? आकाशात पतितं तोयम सागरम अधिगच्छति सर्वदेव नमस्कारम केशवम अधिगच्छति. जरी तुम्ही देवतांना नमस्कार केला ते अंतला विष्णूला जातो, पण ते अविधीपूर्वकम मानलं जातं. तरी भगवंत म्हणतात हे जे देवता आहेत ना, हे माझे शरीराचे अवयव आहेत. शरीराचे अवयव म्हणजे कसं की अभी तरी बैठ जाएगा चलेगा आराम से. तर शरीराचे अवयव म्हणजे कसे की भगवंत हे जेवढे ॲडमिनिस्ट्रेशन आहे, विष्णू आणि देवतांचा संबंध काय, मी इंग्लिशमध्ये लिहितो. ॲडमिनिस्ट्रेशन याला मराठीत आपण म्हणू शकतो कार्यकारी. म्हणजे समजा आता मी गुरुकुल चालवतो तर माझ्या अंडर टीचर आहेत, शेती करणारा माणूस आहे, शेण उचलणारा माणूस आहे, गायींना सांभाळणारा माणूस आहे, जेवण बनवणारा माणूस आहे. तर हे आणि मी वेगळे आहोत आणि एकही आहोत. वेगळे का आहोत कारण त्याची स्वतंत्र इच्छा होती, त्याची इच्छा झाली तो जाऊ शकतो. आणि एक का आहोत कारण आम्ही एका कॉजमध्ये एक आहोत. आम्ही ह्या सगळं एका कार्याला सगळं एकत्र धरून चाललो आहे. तर विष्णूंचा जो या जगात कार्य आहे तो म्हणजे जीवात्म्याला पुन्हा स्वतःकडे आणणं. याच्यात त्यांनी डायरेक्ट होत नाही, म्हणून मध्ये देवता त्याच जीवांमध्ये कोणाला तरी पॉवर देऊन देवताचं स्थान देतात. त्यात जल, अग्नी, वायू, आकाश ह्या सर्वांचे देवता असतात. एवढेच नव्हे तर आपले इंद्रियांचे देवता असतात. इनफॅक्ट आपले जे राशी असतात ज्योतिषमध्ये ते सुद्धा आपल्या अवयवांना जोडलेले असतात. तर एवढा आपल्यावर, आपल्या शरीरावर, आपल्या इंद्रियांवर एवढं फायनेस्ट कंट्रोल आहे. आपल्याला वाटतं मी इंडिपेंडंट नाहीच आहात. तर हा अख्खा ॲडमिनिस्ट्रेशन देवता बघतात. तर विष्णू काय म्हणतात की तुम्ही यज्ञ करा आणि त्या यज्ञांनी देवता प्रसन्न करा, देवतांना प्रसन्न करा. आणि ऑब्व्हियसली जो अजून हुशार आहे तो डायरेक्ट विष्णूसाठीच्या प्रसन्नतेसाठी सुद्धा यज्ञ करतो. पण मी तुम्हाला सांगितलं ना की 3रा अध्यायाचा श्लोक क्रमांक 10 ते ऑलमोस्ट मला माहीत वाटते 19 का काहीतरी, हा कर्मकांड ते कर्मयोग या दृष्टीपर्यंत ते जाणार आहे. ह्या अँगलनी भगवंत बोलत आहेत. त्यामुळं कधी कधी हे असे वाक्य ऐकून लगेच म्हणतो मग भक्ती करायची काय गरज आहे, कृष्ण बोललाय ना मग मी हेच करणार. तसं नाही आहे. आपण हे वाक्य कुठल्या ठिकाणी भगवंत बोलत आहेत ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. एखादा समजा व्यक्ती आहे, त्याला आपण लहान मुलगा असतो, त्याला आपण काय म्हणतो, बाळा आता तो लहान मुलगा आला, त्याने समजा तुम्हाला असं मारलं किंवा असं तुमच्या केसावर पाणी ओतून दिलं, लहान मुलगा आला त्याने काहीतरी केलं, तर आपण काहीच बोलत नाही. का बोलत नाही? आणि त्याला आपण म्हणतो हा अजून मार, मला अजून मार. तो मारतो त्याला बरं वाटतं आणि आपल्याला काय लागत नाही. पण जेव्हा तो मोठा होतो तेव्हा आपण त्याला बोलतो का मार म्हणून? त्याला म्हणतो अजिबात कोणाला मारायचं नाही, शाळेत मस्ती करायचं नाही. ते नटसम्राट मूवी आहे ना, त्यात नाना पाटेकर कसं तिच्या कांड त्याला पोरीच्या मुलीला मारायला शिकवतो, जाऊन मारून ये, शिवी घालून ये तू. मग तिची आई रागवते, असं काय शिकवतं आमच्या पोराला. तर मोठं झाल्यावर, पण लहान झाल्यावर नाही असं शिकवत आहेत. तर लहान असताना. तर हे कसं आहे, सुरुवातीला हे त्या मनुष्यांसाठी आहे जे अडकलेत, जडता अडकलेत, त्यांचा ट्रान्सफर इकडनं इकडे, ह्या स्थितीच्या जीवात्म्यांसाठी हे वाक्य फार महत्त्वाचे आहेत. तेव्हा तुम्ही कुठल्याही देवी देवतांचा जेव्हा यज्ञ करता, उपासना करता, ते इथं लाभदायकच आहे. पण जेव्हा तुम्ही अजून पुढे जाता, जेव्हा 7व्या आणि 9व्या अध्यायात भगवंत म्हणतात की इनफॅक्ट जे देवी देवतासुद्धा तुम्हाला जे फळ देतात ना मागितल्यावर, ते ॲक्च्युली देवी देवता देत नाहीत, ते भगवंतच देतात. फक्त कसं आहे, तुम्ही त्यांच्याकडे गेले ना हे बघून भगवंत आतून देतात, कारण परमात्मा आहेत हृदयात सर्वांच्या. तर जो सध्याची स्थिती आहे हे कचऱ्यातनं बाहेर निघाल्यासारखं आहे. या मनुष्य प्राणी चेतनेतनं बाहेर निघून
मनुष्य चेतनेत काम करायला लागले, आपल्या जबाबदाऱ्या कळायला लागल्या आपल्याला. हा मनुष्य कोण? ज्याला आपली जबाबदारी कळली की मी अडकलोय, मी माझं काहीतरी कर्तव्य आहे संसारात. बघा, मनुष्य आहे ना हा 4 प्रकारे अध्यात्माकडे वळतो. हां, एक आहे भय, ठीक आहे, एक आहे इच्छा, एक आहे कर्तव्य, एक आहे प्रेम. ठीक आहे, भय, इच्छा, कर्तव्य आणि प्रेम. तर भगवंतांकडे तो का वळतो? समजा घाबरला, त्याला भीती वाटली, तर तो काय करतो? नाही मला देवाकडे जायला पाहिजे. लहानपणी आजी वगैरे म्हणते ना, हे देव बाप्पा कान कापेल, हां असं करू नको. मग तो पोरगा हां मला माहिती, मी लहानपणी आम्ही बेडकं असायचे ना, बेडकं, त्यांना असं दगड मारायचे होते, आवाज करायचे आम्ही त्यांना मग मला कोणीतरी बोलला, आता एक्झॅक्टली आठवत नाही, की जर बेडकांना मारलं तर कानाचा त्रास होतो, आणि नेमकं मला कानाचा त्रास सुरू झाला. तर मी तेव्हापासून बेडकांना अजिबात नाही काय करत. आता इथं माझ्या रूममध्ये सुद्धा कधी कधी रात्री बेडकं येतात, मी त्यांना काहीच करत नाही. म्हटलं नको बाबा, आधीच एकदा कानाचा त्रास झाला आहे, बास झाला. तर एक भीती मनुष्याला असते, तर त्या भीतीला बाळगतो तो, आणि त्याच्यामुळे तो ह्या डायरेक्शनला जातो. आणि डायरेक्शनला जाताना डायरेक्ट विष्णूची संबंध येण्याचा संबंध नाही आहे, कारण तुम्ही जेवढा अधिकार आहे तेवढं भगवंत तुम्हाला पाठवतील. त्यांना माहिती आहे नवीन प्लेअर आहे, मग याला देवतांच्या संपर्कात ठेवा. त्याच्यानंतर इच्छा आहे, तुमच्या अनेक इच्छा असतात ज्या पुऱ्या होत नाहीत आणि अशा अडकतात. कधी कधी कोणाला नोकरी मिळत नाही, तो एवढा धावतो की म्हणजे काय करू, कसं, कुठे मिळेल मला, साहेब करून इकडे तिकडे धावतो, राजकारणी लोकांच्या पाया पडतो, नाही मिळत. शेवटी तो म्हणतो मी देवाकडे जाऊन काहीतरी साकडाच घालतो. तो म्हणतो देवा मी एवढं देईन, मला तू दे इच्छा. 10वीला मला 80%च्या वर दे. मी 21 नारळ सांगितले होते देवाला, दिले होते तेव्हा. आणि त्या डिग्रीचा काय उपयोग झाला नाही, पण त्यावेळेचा लहानपणे एक बालिश इच्छा. त्यानंतर असतो कर्तव्य. कर्तव्य म्हणजे मला देवाने एवढं दिलं आहे आणि मी काहीतरी दिलं पाहिजे परत, ही कर्तव्य भावना. मला देवाने एवढं सगळं काय दिलं आहे, ही भावना जी आहे ती कर्तव्य भावना. ह्या भावनेने सुद्धा व्यक्ती इथे येतो. आणि प्रेम जे आहे हे फार सखोल विषय. जेव्हा तुम्ही काही एक्सपेक्ट करत नाही आणि त्याच्या प्रेमात पडतात, त्याचा स्वभाव कळतो तुम्हाला की अरे हा किती प्रेमळ माणूस आहे, माझ्याकडं काही न मागता अनेक जन्म माझ्या मागे हा राहिला, सोबत राहिला, हा खरा मित्र आहे. खऱ्या मित्राचा प्रॉब्लेम काय असतो? तो जवळ असतो, नेहमी तुम्हाला मदत करतो, म्हणून त्याची किंमतच नसते तुम्हाला. आणि जो खोटा मित्र आहे त्याची फार किंमत असते. ठीक आहे ना, हा प्रॉब्लेम आहे या जगाचा. तर हे प्रेम आहे. तर कर्तव्य, इच्छा, प्रेम. तर ह्यातल्या अनेक स्थिती आहेत ज्याच्यातनं व्यक्ती जो आहे तो इथं वळतो. तर भगवंत काय म्हणतात, तर अविधी करू नका. उगाच काहीतरी गणपतीला आणून ब्राझील ला 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 असला वाजून ते गणपती काही खुश होणार नाही. हां, त्याच्यापेक्षा अष्टविनायकाच्या दर्शनाला जा. पालीला जा, महडला जा, लेण्याद्री, ओझर, सिद्धटेक, रांजणगाव, थेऊर या ठिकाणी जा, त्यांचे दर्शन करा, ते लाभ होईल. किंवा ते जेव्हा तो ते 10-11 दिवस येतात गणपतीचे, त्यावेळेला तुम्ही गणपतींना स्थापन करू शकता, आपल्या घरी बोलवू शकता. त्यांना व्यक्तिगत त्यांची सेवा करू शकता, तिथं बसून स्तोत्र गाऊ शकता, जागरण करा. जागरण म्हणजे आलेल्या पाहुण्याचं, आलेल्या देवताचं आपण आराधना करतो तेवढे दिवस. अथर्व शीर्षका. पण आपण काय करतो, ले पत्ते घे रे, खाट्ट पत्ते, तुला कुठला एका दुर्री पंजा आया पॅक, 10 लाव रे, 20 लाव, 50 लाव. जागरण करायचं आहे. हे जागरण नाही, हे गाढवपणा आहे, हे मूर्खपणा आहे. ओपनली बोलतोय, वाईट वाटलं तरी चालेल, हे सत्य आहे. तर देवी देवतांची जी उपासना आहे ती विधीपूर्वक झाली पाहिजे. कशी झाली पाहिजे? तर कर्मकांडाच्या दृष्टिकोनातनं देवी देवतांना प्रसन्न करणं फार गरजेचं. ठीक आहे. आणि ह्याची पुष्टी आपल्याला भागवतमध्ये पण दिलेलं आहे, प्रभुपादाने तात्पर्य दिलेलं. मी तात्पर्य वाचतो तुमच्यासाठी की अल्टिमेटली जे आहे वेदांमध्ये दिलेलं आहे ना, वेदांमध्ये म्हणलेलं आहे पतिम विश्वस्य आत्मेश्वरम, की विश्वाचा आत्मा कोण आहे? विष्णू आहे. हा विश्वचा आत्मा आहे.
कुंती महाराणी सुद्धा भागवतमध्ये म्हणते ना, अथ विश्वेश विश्वात्मन विश्वमूर्ते स्वकेशु मे. हां, हे भगवान म्हणतो हे तू विश्वाचा आत्मा आहेस, तर हे विष्णू आहे. तर अजून एक श्लोक येतो भागवतच्या 2 स्कंधाच्या 4 अध्यायाच्या 20व्या श्लोकात. जर तुमच्याकडे गीता असेल तर तात्पर्यात वाचू शकता. तात्पर्यात प्रभुपादान लिहिलं आहे 3ऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकाच्या तात्पर्यात. श्रियपतिर्यज्ञपती प्रजापती धियं पतिर्लोकपतिर्धारापती पतिर्गतिश्चंदकवृष्णि सात्वतां प्रसीदतां मे भगवान सतां पती. हां, इंग्लिशमध्ये द प्रजापती इज लॉर्ड विष्णू. प्रजापती कोण आहे? विष्णू आहे, खरा प्रजापती. आणि या जगात एक डमी प्रजापती आहे. हा दक्ष होता ना, तो प्रजापती होता. अँड ही इज द लॉर्ड ऑफ ऑल लिव्हिंग क्रिएचर्स. सर्व जीवांचा सुद्धा तोच पती आहे. हे जे आपण ह्यात दिलं ना भाऊ, माझ्यापासून हे सगळं आले त्या विषयाचा आता चर्चा आहे. आणि ते म्हणतायत अँड ऑल द लिव्हिंग क्रिएचर्स, ऑल वर्ल्ड्स अँड ऑल ब्युटीज. जे काही सृष्टी आहे, जे काही सौंदर्य आहे, यांचा पती मी आहे. अँड प्रोटेक्टर ऑफ एव्हरीवन, प्रत्येकाचा रक्षक पण मीच आहे. द लॉर्ड क्रिएटेड दिस वर्ल्ड फॉर कंडिशन सोल्स टू लर्न हाऊ टू परफॉर्म यज्ञाज. आणि भगवंतांनी जे बद्ध जीव आहेत यांना या जगात यज्ञ कसं करायचं हे शिकवण्यासाठी दिलेलं आहे. हां, कसं यज्ञ केलं पाहिजे. तर आता कसं झालं आहे या युगात, तर ते जे यज्ञ आपण आता विचार करतो ना, ओम स्वाहा ओम स्वाहांद्राय स्वाहा एदाम नमामा, हां, ओरडतो आणि देतो सगळं यज्ञ. तर ते यज्ञ करायचं आहे. पण ह्या युगात महत्त्वाचा यज्ञ आहे संकीर्तन यज्ञ. हां, नामसंकीर्तन जो आहे तो सर्वात श्रेष्ठ मानला जातो, संकीर्तन यज्ञ. आणि त्यातले अँड फॉर सॅटिस्फॅक्शन ऑफ विष्णू सो दॅट व्हाईल इन द मटेरियल वर्ल्ड दे कॅन लिव्ह व्हेरी कम्फर्टेबली विदाउट एन्झायटी. आणि मग अशा प्रकारे ते ह्या जगातसुद्धा जर कोणी त्या काळाचा यज्ञ केला, म्हणजे सतयुगात ध्यान करतात, त्रेतायुगात यज्ञ करतात, द्वापरयुगात मूर्तीपूजा करतात आणि कलियुगात संकीर्तन करतात. तर हे जे यज्ञ ह्या युगात आहे, मग आपोआप पाऊस वगैरे पडेल, हे येईल नंतरच्या श्लोकांमध्ये 14व्या श्लोकात वगैरे. पण सध्या हे महत्त्वाचं आहे की भगवंतानी हे जे बनवले त्याचं पर्पज हे आहे, त्याचं उद्देश हे आहे की जीवानी यज्ञ करून त्या युगाचा यज्ञ करून आपला मोक्षाचा मार्ग मोकळा केला पाहिजे. अजून भागवतमध्ये 11व्या स्कंधाच्या 5व्या अध्यायात 29व्या श्लोकात चैतन्य महाप्रभूंबद्दल येते. बघा कसं लिहिलं आहे. कृष्णवर्णम तुषा कृष्णम सांगोपांगास्त्र पार्षदम यज्ञ संकीर्तन प्रायजंती ही सुमेधसः. की कलियुगात काय होणार आहे, कृष्णवर्णम तुषा अकृष्णम, की भगवंत येतील, कृष्ण स्वतः येतील आणि तुषा अकृष्ण असेल, म्हणजे काळा नसेल, तो गौर असेल. आणि कसे येतील, यज्ञ संकीर्तन प्रायई, काय करतील, यज्ञ संकीर्तन यज्ञ सुरू करतील. यजंती ही सुमेधसः, आणि त्यांना कोण साथ देणार, तर सुमेधसः, जे बुद्धिमान व्यक्ती आहेत त्यांना हे कळणार आणि ते साथ देणार आहेत. तर हे याच्यावरून कळते की कसं भगवंत, आपण गीतेत अजून पुढच्या श्लोकांमध्ये 4थ्या अध्यायात म्हणा संभवामी युगे युगे, ह्यांचं कामच आहे, ते येतात खाली आणि ह्यांना पण गाईड करतात, ह्यांना पण करतात. आणि ह्यांचं आयुष्य असतो बघा, आपल्या दृष्टिकोनातनं ह्यांचं आयुष्य असतो 36,000 वर्ष. ठीक आहे, ते मी माझ्या हिंदीच्या काळ लेक्चरमध्ये दिलं आहे, कोण किती जगतो. तर तुम्हाला जर ते ऐकायचं असेल तर तुम्ही हिंदीमध्ये दास दास नावाचा यूट्यूब चॅनल आहे, त्याच्या आत गेले तर टाईम म्हणून 2 लेक्चर 2 का 3, त्याच्यात एका ठिकाणी मी सगळ्यांचे आयुष्य करण्याचे कसे असतात ते सांगितलं. हे आपले 36,000 वर्षात, पण त्यांचे 100च असतात. मनुष्य जो आहे तो 100 जगतो कलियुगात. आता हे 100 पण कमीच झालेत, पण आता तरी आपण धरूया 100 जो टाईम लाईन आहे. ठीक आहे. तर आता आपण अजून ह्याची पुष्टी महानारायण उपनिषदमध्ये पण येतं. हे जे मी तुम्हाला सांगितलं ना, सुरुवातीला एक श्लोक सांगितला, पतिम विश्वेशात्मेश्वरम, हे नारायण उपनिषद 13.2 मध्ये येतं. आणि विष्णुपुराण 1:15-57 मध्ये येतं, ब्रह्मप्रजानां पतिरुच्योतो असो अच्युत असो, ब्रह्मन द मास्टर ऑफ ऑफस्प्रिंग इज अच्युता. हां, जे सर्वांचं सृष्टीकर्ता अच्युत. अच्युत म्हणजे भगवंत, कृष्ण यांना म्हणतात. विष्णूंचे वेगळे विस्तार आहेत, त्यांचं एक नाव अच्युतसुद्धा आहे. ठीक आहे. आता आपण 12व्या श्लोकात जाऊया. हे नोट डाऊन करा पाहिजे, मी पुसायला लागेल. तर 11व्या श्लोकात जाऊया. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः
परस्परम भावयन्तः श्रेय परमावाप्स्यथ. The demigods being pleased by sacrifices will also please you, thus nourishing one another. There will be rain and great general prosperity for all. तर याच्यात कसं दिलं आहे की जेव्हा तुम्ही देवतांसाठी यज्ञ कराल तर हे देवता तुम्हाला रिटर्नमध्ये देतील. आणि परस्पर आहे म्हणजे तुम्ही जर यज्ञ केलं नाही ना तर देवतांना सुद्धा त्यांचा कोटा मिळत नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आताच पितृपक्ष गेला तर पितृपक्षात आपण काय करतो, आपण एक प्लेट बनवतो आणि ते जे काय देतो आणि मंत्र उच्चार करतो, ब्राह्मणांना बोलून आपल्या पितरांना आहुती देतो. तर हे जे आपण देतो ना ते पितर लोकात जे आपले यमदूतांसोबत जे जात असतात पितर, तर यमदूत त्यांना कमी त्रास देतात का, तर ते म्हणतात बघ ते खालून जे येते ना त्याचा अर्धा मला मिळणार ना अर्धा तुला मिळणार आहे. तर हे देवता जे आहेत हे आपल्यासारखेच जीव आहेत पण हे पुण्यवान आहेत. भरपूर 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 पुण्य केलं तर माणसाला स्वर्गलोकात देवताचा जन्म मिळतो. जे लोक, हे थोडंसं मी पुसतो म्हणजे तुम्हाला समजवता येईल. हा एवढा जो इतर योनी सोडून देतो कारण त्याचा तुम्हाला विषय कळालेला आहे. ठीक आहे. जे लोक तमोगुणी आहेत ते नरकात जातात. नरकात त्यांना वास होतो. स्वर्ग नरक ब्रह्मांड कसं आहे 25 तारखेपासून मी हिंदीत देणार आहे 10:15 ते 11. माझ्या दास गदाधर दास वेगळा आय डी आहे, त्याच्यावर तुम्ही पाहिजे तर लॉग इन करून पाहू शकता. नंतर ते यूट्यूबला पण येईल. तर तमोगुणात ते नरक आहे जाणारे. रजोगुणातले जे लोक आहेत, रजोगुणातले लोक हे पृथ्वीलोक किंवा भूमंडलात कुठेतरी यांचा जन्म होतो. ठीक आहे. आणि जे सत्वगुणी लोक आहेत हे स्वर्ग लोकात जातात. आणि शुद्ध सत्व, आता हा जो विषय आहे तो तुम्हाला 14व्या अध्यायात 14, 17, 18 ह्याच्यात कळेल असं कळणार नाही. शुद्ध सत्व ह्याला म्हणतात. शुद्ध सत्व, हे सत्व पण मला वाटतं एकच तो असेल. ठीक आहे. शुद्ध सत्व जो आहे हे सरळ वैकुंठात जातात भगवंतांजवळ. त्यांना कसं ओळखायचं, तमोगुणी म्हणजे स्वार्थासाठी केलेलं काम आणि पापकृत्य जेवढे कराल तेवढं तुम्ही नरकाचा वास कराल. रजोगुणी म्हणजे अहंकारासाठी पदप्रतिष्ठेसाठी केलेलं काम जो आहे त्याच्याने व्यक्ती हा परत जन्म घेतो या भूलोकात. सत्वगजात जो आहे, सत्वगुण म्हणजे कसं, सत्वगुणाचं पालन केल्याने चेतना थोडीशी स्वच्छ होते पण तरी ती भौतिकच असते म्हणून त्याला देवताचा जन्म मिळतो आणि जास्त अधिकार मिळतात. स्वाभाविक बघा आपल्या समाजात कोणी असं हुशार माणूस असतो आपण त्याच्याकडे जाऊन शिकतो किंवा एखादा चांगला माणूस आहे त्याकडनं संस्कार घेतो. तसं देवता हे आपल्यापेक्षा फार 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 चांगले आहेत पण शेवटी हे पण भौतिक आहेत. त्यामुळे तुम्ही बघा देवता आणि आसुरांमध्ये भांडणं होत असतात. तर हे स्वर्गात जातात. शुद्ध सत्व म्हणजे जेव्हा माणूस सत्वगुणी असतो आणि भगवंतांच्या सेवेत असतो त्याला शुद्ध सत्व म्हणतात किंवा वासुदेव स्थिती म्हणतात. या स्थितीला वासुदेव स्थिती असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. तर हा व्यक्ती जो आहे तो वैकुंठात जातो. त्यामुळं देवता जे आहेत ते हे आपल्यासारखे जीव आहेत जे सत्वगुणी होते आणि तिथं पोचले. त्यामुळं कधी कधी भक्ती करणाऱ्या भक्तांनी सुद्धा अतिसत्वगुणी आसक्त राहू नये. सत्वगुणी राहावे पण आसक्त राहू नये. कधी कधी जर तुम्हाला असं तमोगुणी कार्य करावं लागला भगवंतांसाठी तर करावं. कधी कधी मी पाहिलं लोकांना असं नाही छे हे आमचं काम नाही. मग भगवंत तुमची परीक्षा नक्की घेतील. मला अजून आठवतं मी जेव्हा नवीन जॉईन केलं होतं, जस्ट कंपनी सोडली होती, सगळं सोडलं होतं, टेम्पलला गेलो. मला वाटलं मला सगळं ज्ञान देतील का काय. पहिल्या दिवशी तिथं गेलो, शेड्यूलला नोटीस लागली, सेवा लागली. 6 महिने नुसते गटरच साफ करत होतो मंदिराचे आणि ते जिथं सगळे हात धुतात खकारा फेकतात ते मला हाताने साफ करायला लागायचं सर्फने. 6 महिने ते गेलं. 15 महिने भांड्या घासल्यात मी, फक्त भांड्या. मला विंबरचे सगळे व्हरायटी माहिती आहेत. तर मी तेव्हा हेच विचार केला की आपण काही कार्य करू शकतो, दिसायला बाहेरून ते काय पण ते अल्टिमेटली आपण भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करतोय. कधी लोकांना वाटतं प्रभूजी आम्हालाही प्रवचन द्यायचं, पण मला भांड्या घासून ये पहिला.
कारण तुझं मन शुद्ध नसेल तर तुला कळणारच नाही तू काय बोलतोय आणि तुझ्या बोलल्याचा परिणामही होणार नाही. तर हा पार्ट आहे की तमोगुणी इथून जे हे परत कर्मकांड आहे, तो लक्षात ठेवा. कर्मकांडी लोकांना सत्वगुणात येणं पण गरजेचं आहे, कारण विशुद्ध सत्वात यायचं म्हणजे सत्वगुणात नाही यावं लागेल. हा प्लॅटफॉर्म आहे, सत्वगुण हा प्लॅटफॉर्म आहे. पण सत्वगुण अल्टिमेटली म्हणजे तुम्ही रेल्वे स्टेशनला जरी पोचले पण ट्रेनमध्ये पण बसायला पाहिजे ना, किंवा एअरपोर्टला गेले लाऊंजपर्यंत बसले पण ते आलेल्या फ्लाईटमध्ये जाऊन बसायला पण पाहिजे. तसंच सत्वगुणापर्यंत आलो आहे, स्वर्गलोकाचा विषय आपल्याला माहिती आहे, पण ते ज्या पुढे जर विष्णूंच्या चरणी आपण पडलो नाही तर मग ते विशुद्ध सत्व होत नाही. ठीक आहे. तर ह्याच्यातला एक श्लोक आहे चांडक उपनिषदला, त्यातला मी तुम्हाला वाचून सांगतो. सुंदर असं दिलेलं आहे की कसं शुद्ध होतो माणूस. त्यात लिहिलं आहे हे आहे ॲक्च्युली ह्याच्यातनं ते श्लोक नंबर लिहिलेला नाही, दुसऱ्या आचार्यांच्या ग्रंथातनं काढले. चांडक उपनिषद 7.26.2 येतं. आहार शुद्धौ सत्वशुद्धी सत्वशुद्धौ ध्रुवस्मृती स्मृतिलंभे सर्वग्रंथिनीं विप्रमोक्षः. ते म्हणतायत की जेव्हा आपण खातो म्हणजे जे आहार शुद्ध आहे जे आपण खातो, आता त्याच्यात लिहायला जागा नाही आहे, हे पुसतो मी थोडंसं. ठीक आहे, हे मी थोडंसं पुसतो. तर समजा आहार शुद्ध आहे, तुम्ही जे खाता, आजकाल लोक डायटिशियन वगैरे 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 असे विषय करतात. हां, तर हे डायटिशियन असे विषय काढतात आणि काय काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे असे सांगतात. पण ते जे सांगतात ना, आहार जे आपण खातो ते सर्व शरीराला जो लागतो, जे आपण खातो ते त्याचे न्यूट्रिएंट्स शरीराला लागतात. जो खाऊ घालतो त्याची मानसिक स्थिती आपल्या मनावर छाप सोडते, त्याची बौद्धिक पात्रता ही आपल्या बुद्धीला इफेक्ट करते आणि त्याची आध्यात्मिक प्रगती ही आपल्याला तेवढीच हे करते. त्यामुळं वरिष्ठांकडनं आपण जेवढं सत्वगुण म्हणून आधी चैतन्य महाप्रभू जायचे तर ब्राह्मणांच्या घरी जेवायचे का, तर ते तेवढं शुद्ध राहतात. तमोगुणीमध्ये कसं असतो, तो शेवटी काय त्याची इच्छा आहे, त्याची काय मानसिकता आपल्याला माहीत नाही. कधी कधी लोक ब्लॅक मॅजिक करतात, खाऊ घालण्यात काहीतरी असं टाकतात आणि ब्लॅक मॅजिक करतात. तर हे डेंजरस आहे. त्यामुळे हे कॉशियस राहिलं पाहिजे माणसाने. या स्थितीवर कोण जाऊ शकतो, जो परमहंस आहे तो कोणाच्या पण घरी खाईल आणि त्याचा उद्धारच करून येईल, असे फार क्वचित असतात. तर हे आहार जे आहे हे आहार शुद्ध सत्वशुद्धी. काय होतो, आहार शुद्ध झाला, इडेबल्स बिकम सॅन्टिफाईड है ना बाय यज्ञ. बरोबर आहे. जेव्हा यज्ञ करतो आपण, यज्ञातला जो आहार, यज्ञ म्हणजे भगवंतांना अर्पण केलेला जो आहार आहे तो आहार असतो तो शुद्ध आहे. हां, आणि हे जे शुद्ध आहार आहे ते जेव्हा आपण घेतो, ध्रुवस्मृती ही, ध्रुवस्मृती म्हणजे वन्स व्हेरी एक्झिस्टन्स बिकम्स प्युरिफाईड. जो आपलं अस्तित्व आहे मग काय शुद्ध होतो, आहार शुद्ध हो. यज्ञातनं जो आहार अर्पण केला तो शुद्ध होतो आणि त्याला घेतल्याने आपले अस्तित्व जे आहे एक्झिस्टन्स, हा अस्तित्वसुद्धा शुद्ध होतो. आणि स्मृतिलंभे सर्व ग्रंथीनां विप्रमोक्षः अँड बाय प्युरिफिकेशन ऑफ एक्झिस्टन्स फायनल टिश्यूज ऑफ मेमोरी बिकम सँक्टिफाईड. आणि याच्यानी काय होतो, ह्याच्यानी परत आपली जी मेमोरी आहे, आता ह्याला मी स्मृती लिहितो, स्मृती म्हणजे मेमोरी. हां, आपली जी मेमोरी आहे ती सुद्धा शुद्ध होते. कारण काय आहे माहिती आहे का, आपल्या मनामध्ये अनेक असे ठसे बसलेले आहेत जे निगेटिव्ह आहेत आणि त्या निगेटिव्हचा विचार करत 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 तेच परत परत येत राहतं. तर कधी कधी आपल्याला त्यातनं निघावं लागतं. तर जेव्हा तुम्ही आहार शुद्ध आहार घ्याल तर तो स्मृतीसुद्धा शुद्ध होईल. आणि मग काय लिहिलं आहे, अँड वन कॅन थिंक ऑफ द पाथ ऑफ लिबरेशन. आणि मग व्यक्ती जो आहे असं झाल्यामुळे मग तो मुक्तीचा विचार करू शकतो, नाहीतर मुक्तीचा विचारसुद्धा येणार नाही. म्हणून प्रभुपादांनी काय केलं माहिती आहे का, प्रभुपाद जेव्हा पाश्चात्य देशात गेले, सगळे असे दारू गांजा LSD काय त्यांच्याकडे होतं देवाला माहिती, ते सगळं केलं. आज भारतात पण तेच चाललं आहे. कोणाला नोकरी कामच नाही, घरी आयतं सरकार पैसे देते, गांजा फुगा. मी तर म्हणते बँकिंग सिस्टमच बंद करून टाका, सर्वात बकवास गोष्ट आहे. तर ते काय करत होते, सगळं गांजांचे ओढत होते. प्रभुपाद म्हणले ह्यांना मी जे सांगतोय ना काहीच कळणार नाही. प्रभुपादांनी काय केलं, सगळ्यांना प्रसाद बनवून खाऊ घातला, गुलाबजामुन, त्याला आम्ही इस्कॉन बुलेट्स म्हणतो.
ते खाऊ घातलं आणि त्यांना काय झालं, 1 महिना खाता खाता अचानक त्यांची चेतना शुद्ध झाली, सेवा करायला लागले, एवढं करायला लागले की ते प्रचार करायला लागले, सगळं कीर्तन, रथयात्रा, हे वगैरे वगैरे वगैरे. आणि एवढं वाढलं की आज इस्कॉन एवढं मोठं इस्टॅब्लिशमेंट झालेलं आहे की सगळीकडे प्रचार होतो आहे. आज रशियामध्ये एवढे भक्त आहेत, चायनामध्ये, अमेरिकामध्ये, सगळीकडे भक्त तयार झालेत केवळ प्रसादमुळे. तर हा मोठा विषय आहे. यज्ञ म्हणजे विष्णू, विष्णूला दिलेला भोग, भोग म्हणजे अर्पण, प्रसाद, तो शुद्ध, स्मृती शुद्ध होते. स्मृती शुद्ध झाली का मुक्तीचा मार्ग उघडा राहतो. हे महत्त्वाचं आहे. हेच उलटं बघा, जर आपण इथं तमोगुणी आहार खाल्ला, काही लोक गोमांस खातात, त्यांची हालत काय, ते गोमांस खातात, त्यांचा आहार शुद्ध नसतो, अशुद्ध असतो, अस्तित्व अगदी त्यांना स्वतःलाच माहीत नाही मी का जगतोय आणि कुठंच जगतोय आणि कुठं अडकलं. तेरी मा की किरी आणि असले काहीतरी भाषा वापरून त्यांचं ते भाषा पण अशी, हे भाषा कशी आहे, संस्कृत असते. संस्कृत भाषेत शिवीच नाही आहे ना. पण ते रे तो रे को रे मुर्रे हे अस्तित्व जेव्हा तमोगुण होतो तेव्हा ते असली भाषा येते आपोआप. तुम्ही संस्कृत बोलूच शकत नाही. त्यांना मारून जरी सांगितलं ना संस्कृत बोलताच येणार नाही, कारण आहार शुद्ध नाही आहे. त्यामुळं आहार शुद्ध देणं तेवढंच गरजेचं आहे. आणि त्यांना सुधारायचं नाही आहे, मग अशाला धोपटू शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. तर हे म्हणतात तर मग मुक्तीचा संबंधच येत नाही, मग त्यांना मुक्ती नाही, मग ते दाखवणार की नाही आम्ही मुक्त आहे, आमचा तो जो आहे ना तो बोलून गेला आहे, तू खा मी पाठविणार. तो कोण आहे तू कोण आहे, मूर्ख. एनिवेज जाऊ दे. तर हा विषय, हा महत्त्वाचा विषय तुम्हाला कळलं पाहिजे. तर आता आपण 12वा श्लोक घेऊया. इष्टान भोगान हि वो देवा दास्यन्ते यज्ञभावितः तैर्दत्तान प्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः. In charge of various necessities of life, the demigods, being satisfied by performance of yajna, supply all necessities to man, but he who enjoys these gifts without offering them to demigod in return is certainly a thief. हे फार महत्त्वाचा श्लोक आहे की जे लोक देवताकडनं घेतात, कारण देवतासुद्धा देतात ना, देवतासुद्धा देतात, त्यांचं घेऊन तो रिटर्न करत नाही यज्ञाच्या मार्फत, तर त्याला चोर म्हणलं गेलेलं आहे. ठीक आहे. चोर का म्हणले, म्हणजे समजा उदाहरणार्थ चोरीच करतो असं नाही आहे, पण तुला दिलं आहे ना रे, तू ऋणी आहेस, आपल्यावर ऋण आहेत, ते तू ऋणच फेडले नाहीस, तर मग कसं काय होणार. तर हे जे दिलेलं आहे की त्यामुळं ही जी चोराची मेंटॅलिटी आहे, याला सुधारण्यासाठी ग्रहस्थांना या कर्मकांडाच्या मार्फत एक मार्ग दिलेला आहे. त्याला म्हणतात पंचमहायज्ञ. आता मी हे पुसतो थोडंसं, ठीक आहे, लिहायचं असेल तर लिहून घ्या, मग पुसतो. हे मी आता पुसणार आहे. तर कर्मकांडात जो आहे कर्मकांड लिहिलेलं मी ऑलरेडी, त्याच्यात पंचमहायज्ञ सांगितलेलं आहे. ते प्रोपात तात्पर्यात सुद्धा लिहितात. हे सर्व इस्पेशली गृहस्थांना केलंसुद्धा पाहिजे, आणि इस्पेशली मनुष्य जे नवीन नवीन आलेत, ज्यांना अगदी भक्तीचं हे नाही आहे, तर त्यांनासुद्धा हे करावं लागतं. हे पंचमहायज्ञ म्हणजे पहिला, ह्याच्यात 5 यज्ञ आहेत. पहिला आहे पितृ तर्पण. जे आपले पितर आहेत त्यांचं तर्पण करणं गरजेचं आहे. दुसरा देवता पूजा. तुमची कुलदैवत असेल किंवा तुमचे इष्ट असतील, ह्यांना तुम्ही पूजा करा. वैदिक रिसायटेशन म्हणण्यापेक्षा रिसायटेशनला काय म्हणू शकतो, आता हे मी इंग्लिशमध्ये लिहितो, तुम्ही मराठीत समजून घ्या. मी काय फारसा, रिसायटेशन म्हणजे उच्चार म्हणतो ना आपण, वैदिक मंत्रांचा उच्चार. ओम ब्राह्मण ब्राह्मणो ब्रह्मवर्चसी जायताम अस्मिन् राष्ट्रे राजन्यैषव्यः शूरो महारथो जायताम दोद्रिंदेणु ओढाणु बाणाशु सप्तिः. असं ते जेवढे मंत्र आहेत, किंवा ओम पूर्णमदः पूर्णमिदं, आपण हिशोबनिशेष शिकतोय ते शिकू शकता. तुम्हाला मी ऑलरेडी माझ्या फेसबुकवर पाठवलेलं सुद्धा आहे. मस्त. आमचे जेवढे माताजी आहेत ना, साताऱ्यात, पेणला, रोह्याला, हे म्हणायचे प्रभूजी आता त्यांना सगळं पाठ झालेलं आहे. ते चपाती बनवताना ते लिस्टच असे ठेवतात, आणि एक एक चपाती लाटताना 19 मंत्र आहेत, 18 मंत्रांनी एक इन्वोकेशन आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, देव चपाती त्यात गेली, पूर्णस्य पूर्णमादाय, हे भावना आहेत. तर असे करत करताना सगळं पाठ झालं आहे.
मी बोलायला गेलो ना कधी कधी मी अडकतो आणि ह्यांचं सुरू असतो. मला आश्चर्य वाटतं रे ह्यांना कसं काय पाठ आहे एवढं. तर ते म्हणतात की पूर्वी चपाती लाटताना हे करताना मी गातो. तर आपल्याला तेवढा वेळ नाही, आपण तसं तरी करू शकतो. हे रिसायटेशन आपण करू शकतो. मंत्रोच्चार, हां वैदिक मंत्रोच्चार असं म्हणू शकतो आपण. त्यानंतर मनुष्यांना खाऊ घालणे. मनुष्यांना जेवण म्हणजे आपण जे इतर लोक आहेत, गरीब असू देत किंवा आमंत्रित अतिथी असू देत, ह्यांना आपण खाऊ घातलं पाहिजे. हे कर्तव्य आहे. हे एक पार्ट आहे पंचमहायज्ञाचा. आणि 5वा आहे अन्य जीवांना भोजन देणे. अन्य जीव जे आहे जसे पशु पक्षी आहेत आपल्या आपण एक जसं उन्हाळा आला का आपण बाहेर एक हे ठेवू शकतो पाण्याचं वाडगं, त्याच्या साईडला दाणे ठेवू शकतो, कबूतर वगैरे असे येऊन खाऊ शकतात. अन्य जीवांना भोजन असं लिहितो मी. आता ते तुम्ही समजून घ्या मी काय म्हणतो ते. अन्य जीवांना तुम्ही भोजन द्या. तर हे 5 पंचमहायज्ञ जे आहेत हे केलेच पाहिजेत. ठीक आहे. आणि मग त्यात प्रभुपाद तात्पर्यात लिहितात की ॲक्च्युली आपण काही मॅन्युफॅक्चर करत नाही. ठीक आहे ना, मॅन्युफॅक्चर करत नाही. तुम्ही नीट बघा, अन्नधान्य जे आपण खातो, जे आपल्याला लागतो, तो कंपनीतनं येत नाही, तो नेचरमधनं येतो. गाईचा दूध गाईपासून येतो. आजच्या पोरांना विचारलं गाईचं दूध कुठून येतो, म्हणलं प्लॅस्टिकमधनं येतो. तसं नाही, गाईचं दूध गाईंपासून येतो. पोरांना गाई दाखवा. लय पोरांना फ्लॅटमध्ये कोंबून ठेवू नका, नाही तर उद्या हीच पोरं तुम्हाला मारतील. हे लिहून घ्या. ठीक आहे. मला पोरं नाही ती माझं नशीब आहे, पण ज्यांना आहेत त्यांनी ते ठरवा. तर हे जे काय म्हणतात त्याला, हे जे काही येत आहेत ते देवतांपासून येत आहेत. आणि देवता हे प्रकृतीपासून आपल्याला देत आहेत. ऑब्व्हियसली ते विष्णूपासून देवतांना येतं, पण टेम्पररी जरी समजायचं गेलं कर्मकांडाच्या दृष्टीतनं, तर आपण तेवढं ऋणी राहिलं पाहिजे. हां ते आपण सकाळी उठतो ना, रात्री झोपताना करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा मानसं वा अपराधं विहितं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. हे महादेवा, माझ्या हातून पायानी कशाने काही झालं असेल तर मला माफ कर. सूर्यदेवताला नमस्कार करू शकतो सकाळ सकाळी. आदितस्य नमस्कारम ये कुर्वन्ति दिने दिने. नमस्कार करा त्याला. सूर्यनारायण आहे त्यात पण नारायण आहे. एक तांबा जल टाका आणि म्हणा, नारायणा माझ्या आयुष्यात काही गडबड असेल तर तू मला मार्गदर्शन कर, माझ्या पितरांचं मार्ग मोकळं कर. तर हे तुम्ही हे करणारच नाही. कुठे ही इज नॉट गॉड, दिस इज नॉट गॉड. मग तू शेवटी काय म्हणणार, मी गॉड आहे. अरे शेंबडे, तू कुठं गॉड झाला मधीच? हां, त्या महाराष्ट्रात ठाण्याला एक माणूस आहे, तो म्हणतो मी जगन्नाथजी. अरे तू कुठं जगन्नाथजी झाला? आणि ते म्हणते माझी बहीण सुभद्रा आहे. मग ती जीन्स पॅन्ट घालून मॉडेलसारखी फिरते, मग ती कुठं सुभद्रा झाली? बरं, लोकांचे पैसे घेऊन आपापल्या बँक अकाउंटच ठेवत आहे, लोकांचा काही संबंधच नाही. आणि लोक एवढे अज्ञानी आहेत ना, ते खरंच मानायला जातात. एनिवेज, हे दुःखाची गोष्ट आहे. तर प्रभुपाद म्हणतात की इंडस्ट्री जो आहे तो तुम्हाला रॉ मटेरियल देत नाही. रॉ मटेरियल इंडस्ट्री पण जो चालतो त्याचा रॉ मटेरियलसुद्धा नेचरमध्येच आहे. इनफॅक्ट हे बॉलिवूडचे ॲक्टर विक्टर एवढ्या नास्तिक ॲक्टिंग करतात, पण ते सगळं आयटम तर देवाचं घेतात ना. ते तुझं आहे का? नाही ना. मग तू तुझं बनव. तुझं काय आहे? तुझं काहीच नाही आहे. शरीर पण तुझं नाही आहे. हां, PK सारखा नागडा फिरतो आणि म्हणतो देव कुठे आहे? अरे तुला चड्डी घालायची अक्कल नाही. ती जी नागडे फिरायची पण अक्कल ती देवानेच दिली तुला. आपल्याला वाटतं बोलायला काय जाते, पण आपल्याला माहिती पाहिजे. तर आणि मग प्रभुपाद हे सुद्धा म्हणतात की जेव्हा देवतांना आपण काही पण करतो, समजा एखाद्याला तमोगुणी आहार करायचा असेल तर तो कालीला मांस अर्पण करू शकतो. तर मांस डायरेक्ट बाजारातनं घेऊन खाऊ शकत नाही. इस्लाममध्ये सुद्धा अलाउड नाही. इस्लाममध्ये सुद्धा हलाल करावं लागतं. हलालचं नियम काय माहिती आहे? त्या नॉर्मल मुसलमानसुद्धा फॉलो करत नाहीत. हलालचा अर्थ आहे की मस्जिद समोर त्या बकरीला कापायचं 7 तुकड्यांमध्ये, 6 वाटायचे आणि एक घरी घेऊन यायचं. आणि कापताना म्हणायचं बिस्मिल्लाह रहमान रहीम, की हे जे अल्लाने दिलं आहे तुझं, ते माझी कृपा आहे म्हणून मी याला खातो आहे. तसंच जर तमोगुणी जे व्यक्ती आहेत ते जेव्हा बकरा कापतात तर तेव्हा ते कालीच्या समोर कापायला पाहिजे. आणि त्यातलं मांस हे त्याच्या कानात बोलावं लागतं की मी तुला यंदा कापतोय, तू मला पुढं कापशील हे मला माहिती आहे, तरी मी तुला कापतोय कारण माझ्या जिभेला कंट्रोल नाही. ठीक आहे. तर हे कालीचं पार्ट आहे. तर ह्याच्यात प्रभुपाद म्हणतात की जे इंडस्ट्रीसुद्धा आहेत त्यांनासुद्धा किंवा कोणालाही नेचरमधनंच घ्यावं लागतं. एकदा प्रभुपादांना एक ग्लास फॅक्टरीचा मालक भेटला होता. आणि तो जो ग्लास फॅक्टरीचा मालक आहे
तो प्रबोधन म्हणला, प्रभुपाद मी ग्लास फॅक्टरीचा मालक आहे. ओ म्हणे तू मोठा चोर आहेस. अरे तो म्हटलं मी कसं काय चोर आहे, मी ते मालक आहे कंपनीचा. म्हणे ग्लास कशापासून बनतो, म्हणले सिलिका. सिलिका म्हणजे सँड म्हणजे आपले समुद्रकिनारी जे सँड असतं त्याला सिलिका म्हणतात. तर म्हणते बरं मग तू सँडपासून बनवतो ना, मग हे सँड कुठून आलं, म्हटलं ते देवापासून आलं. मग तू देवाचं घेऊन स्वतःचे पैसे बनवतो, मग तू चोर ना. म्हटलं हो 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 बरोबर. म्हटले पण हो नाही मी थोडं डोनेशन देतो. हां मग तू थोडा छोटा चोर आहेस. तर हे फरक आहे. आपण चोर ठरतो जर स्वतः सगळं घेतलं तर देवतांना द्या असं भगवंत या श्लोकात म्हणत आहेत. आणि ह्याच्यात हे सुद्धा म्हणलं आहे तर इझिएस्ट संकीर्तन, इझिएस्ट यज्ञ, सर्वात सोपा यज्ञ आहे संकीर्तन यज्ञ. हरे कृष्ण कीर्तन करा सर्व भक्तांनी मिळून करा. आता तो ऑनलाईन एवढं चाललं आहे ना, मला तो ऑनलाईन काही दिसतच नाही. ऑनलाईन फक्त आता ते टिकटॉक बंद झालं आहे, नालायकांचं काम बंद झालं आहे. आणि हे जे टाईमपास काय पण कुठे कोण काहीतरी म्हणजे पोरी कसे कपडे घालून फिरायचे काही तर आता कमीत कमी अख्ख्या यूट्यूबवर आणि ह्याच्यावर नुसतं कीर्तन चालू आहे, प्रवचनं चालू आहेत ना. आता सगळं जे नाही ते पण टीका लावून बोलायला सुरू केलं का, तर बाबा असू दे लोकांना थोडं अध्यात्म मिळू दे, काय प्रॉब्लेम नाही. तर हे संकीर्तन जो आहे सम्यक रूपेनं कीर्तन, सर्वांनी येऊन केलेलं कीर्तन जो आहे हा कलियुगाला उद्धार करणार आहे. ठीक आहे. आणि हाच युगला देवतांना सुद्धा प्रसन्न करेल आणि मनुष्याला सुद्धा. ठीक आहे. हे प्रवादाने म्हणलेलं आहे. आता एक श्लोक राहिला आहे तो मी करतो, नाहीतर काय होईल. आणि ह्याच्यात आता पर्याय दिलेला आहे. यज्ञशिष्टासी न संतो मुच्यन्ते सर्व किलविषय भुंजते ते तू अघम पापा ये पचंती आत्मकारणात. असं म्हणतात की यज्ञशिष्टासी न संतो, संत म्हणजे संतहा म्हणजे भक्त. जो संत आहे म्हणजे भक्त आहे भगवंतांचा, तो काय करतो, यज्ञशिष्टा, तो त्याचं अर्पण काय करतो, भोग कोणाला अर्पण करतो, विष्णूला अर्पण करतो. यज्ञ म्हणजे विष्णू. यज्ञशिष्टासी न संतो मुच्यन्ते सर्व किलविषयी, तो ते अर्पण केलेलंच खातो. आणि काय तो सर्व किलविषय, त्याच्यामुळे त्याचे अनेक जन्माचे पाप नष्ट होतात. तुम्ही एकदा प्रसाद खायचं आणि बघा तुम्हाला हलकं वाटायला लागतं. त्याचं कारण आहे की ते भगवंतांना अर्पण आहे ना, ते प्रसाद आहे. त्यांचं उच्चिष्ट केलं तर सगळा जो पाप आहे तुमचा अनेक जन्माचा एका क्षणात दूर होतो. मला अजून माहिती आहे, मी वरदराज स्वामींच्या दर्शनाला गेलो होतो. आता एक 40 वर्षांनी ते विग्रह बाहेर येतात. दर्शन करायला मला 5-6 तास लाईनीत उभं राहावं लागलं. बाहेर आल्यावर ते पुळेगार राईस काहीतरी म्हणतात तिकडं, असला आवडलं मला. अर्धा तास परत लाईनी उभा होतो मी. एकच वाडगा देत होते. परत येऊन मी परत लाईनीत आता 2-3 वेळा खाऊन मगच गेलो तिथनं. प्रसाद असा असतो. हां, प्रसाद आहे सर्व दुःखानाम, सर्व दुःख हरून जातो प्रसाद. तर यज्ञशिष्ट असे ना सर्व किलविषय भुंजते ते तू अघम पापा. आणि तो अघम खातो, पापा अघम म्हणजे पाप खातो कोण, ये पचंती आत्मकारणात. जो स्वतःसाठी खातो तो पाप खातो आणि जो विष्णूला अर्पण करून खातो तो मुक्त होतो. ठीक आहे. तर मी हा श्लोक इथेच थांबवीन, कारण पुढचा जो श्लोक आहे तो थोडासा अजून इम्पॉर्टंट आहे आणि तो थोडा वेगळा सायकल आहे, मोठा सायकल आहे. तर हे तुम्हाला जर कळलं असेल तर मला वाटतं त्याच्यात काय डाऊट आहे. आणि त्यामुळं आपण जे भोग लावतो तर आम्ही भक्त कसं करतो, भक्तांमध्ये सुद्धा अनेक गृहस्थ घर आहेत. तुम्ही जे नवीन ऐकता हे तुमच्या आजूबाजूचे जे भक्त आहेत ह्यांना विचारू शकता भोग कसं लावायचं. फार सोपं आहे. अगदी डिटेल नसेल तर मी तुम्हाला सांगतो, अगदी डिटेल नसेल तर तुम्ही जे काय लावता, कांदा लसूण टाकू नका. कांदा लसूण न टाकल्याने सुद्धा सुंदर प्रसाद बनतो. भगवंतांना भोग लावा, नॉनव्हेज नाही, कांदा लसूण नाही, बाकी सगळं आयटम भगवंतांना भोग लावा. घंटी लावा, एक तुळशी पत्र ठेवा. काहीच मंत्र येत नाही ना, ते हरे कृष्ण मंत्र 3 वेळा म्हणा आणि भगवंतांना म्हणा की माझं हे प्रेम स्वीकार कर. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, असं करू शकता. बरं, त्याच्यावर ज्यांना माहिती आहे, जे आमच्या परंपरेत आहेत ते प्रभुपादांना प्रणाम करून ऑफर करू शकतात. गुरूंना आणि आपल्या गुरूंना स्मरण करून प्रभुपादांचा मंत्र म्हणून ते पुढे करू शकतात. नमाम विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिती नामिनी नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, असं करून भगवंतांना प्रार्थना करू शकता. आणि याच्यावर अजून जे भक्त आहेत ते तुम्हाला मंत्र देतील. त्याच्या चैतन्य महाप्रभूंचं वेगळं मंत्र आहे, नमो महावद्यन्याय. कृष्णाचं एक वेगळं मंत्र आहे. हां, ते प्रॉपर जे मंत्र आहेत तुम्हाला ते लिहून देतील. ठीक आहे. किंवा मी असं करीन, मी लिहून तुम्हाला सगळ्यांना पोस्ट करतो. व्हॉट्सॲपवर जे मला ॲडेड आहेत त्यांना पोस्ट करतो आणि जे
फेसबुकवरून पोस्ट करतो, म्हणजे ज्यांना ज्यांना ऑफरिंग करायचं ते तसं मंत्र बोलून ऑफरिंग करू शकतात. ठीक आहे, मग ते केल्याने काय होईल, तुमचं आयुष्य एकदम हलकं होईल. या लॉकडाऊनमध्ये सुद्धा तुमचं पाप मुक्त होईल. हे डिप्रेशन सगळं रिलॅक्स होईल. आरामात बसा, जप करा, कारण तो थांबला आहे, तो सुद्धा 1 वर्ष थांबला आहे. हे सगळं गडबड संपेपर्यंत थांबला का सगळं ओके होणार आहे. तर डिप्रेशनमध्ये राहू नका, स्वस्थ जगा आणि निष्पाप जगा. ठीक आहे, त्याचं हे सगळं आज आपण याच्यावर अभ्यास केला. फार फार धन्यवाद. काही प्रश्न असतील आपण कमेंट्सवर लिहा, मी त्याचं निवारण येत्या सत्रांमध्ये नक्की करीन. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय. उद्या भेटूया.